नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्या घरी स्वामीनाम जपाचे दुसरे पुष्प संपन्न झाले। तळेगाव दाभाडे परिसरातील शेकडो भक्तांनी उपस्थित राहून स्वामी जपाचा लाभ घेतला। श्री सद्गुरू सेवा मंडळातर्फे अधिक मासानिमित्त 1,25,00,000 जप संकल्प करण्यात आला आहे। या दुसऱ्या पुष्पात सकाळी 7 ते 8 रुद्राभिषेक, सकाळी 7 ते सायंकाळी 5:30 नामस्मरण, सायंकाळी 5:30 ते 6 सामुदायिक नामस्मरण, सायंकाळी 6 ते 7 सद्गुरू सेवा मंडळातर्फे भजन व सायंकाळी 7 वाजता महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सद्गुरू सेवा मंडळातर्फे गेली 32 वर्षे स्वामी नाम जपाचे आयोजन करण्यात येत आहे। अधिक मासानिमित्त रविवार दिनांक 17 मे ते गुरुवार दिनांक 11 जून या कालावधीत रोज वेगवेगळ्या स्वामी भक्तांच्या घरी नामजपाचे आयोजन करण्यात आले आहे। स्वामी समर्थ अधिक महिन्याच्या निमित्ताने सद्गुरू सेवा मंडळाच्या वतीने गेली 35 वर्ष स्वामी समर्थांचा जपाचा कार्यक्रम तळेगावमध्ये पूर्ण महिनाभर चालतो। आज दुसरं पुष्प हे माझ्या घरी या निमित्ताने झालं। जवळपास 7,48,000 जप या ठिकाणी नामजप झालेले आहेत आणि अधिक महिना हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा महिना मानला जातो। त्यामुळं 35 वर्ष या मंडळाच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीचं धार्मिक वातावरण तळेगावमध्ये चालू असतं। सद्गुरू सेवा मंडळातर्फे आज आपल्या तळेगाव शहराचे नगराध्यक्ष माननीय संतोष भाऊ दाभाडे यांच्या घरी आज या कार्यक्रमाचं दुसरं पुष्प हे गुंफलं गेलं आणि अतिशय भक्तिमय अशा वातावरणामध्ये या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम असेल किंवा दिवसभर आज 7,500 लाख जप आज या ठिकाणी झालेला आहे। तर अतिशय सुंदर असं वातावरण आणि आज या ठिकाणी त्यांनी महाप्रसादाचंही आयोजन केलेलं आहे। तर अतिशय सुंदर प्रकारे हे जे सद्गुरू सेवा मंडळ आहे ते अतिशय छान प्रकारे सगळ्या अधिक महिन्याभराच्या काळामध्ये सगळ्या तळेगाव शहर असेल, वडगाव असेल, सगळीकडे जाऊन अतिशय सुंदर प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन करत आहे। धन्यवाद। नमस्कार, स्वामी ओम। आज तळेगावमध्ये 1.25 कोटी नामजप करण्याचं सद्गुरू सेवा मंडळाने निश्चित केलेलं आहे। आज संतोष हरिभाऊ दाभाडे नगराध्यक्ष यांच्याकडे दुसरं पुष्प होतं। आम्ही सर्वांनी त्याचा येऊन लाभ घेतला आणि अतिशय भावभक्तीने इथे भक्त जे असे कार्यक्रमात देवळात आल्यासारखे सगळे आलेत आणि नाम जप दिवसभर सगळं त्यांनी करून आता महाप्रसादाचा लाभ घेता येत। असंच माझ्याकडे पण आहे 27 तारखेला। तर तुम्ही सर्वांनी माझ्याकडे जपासाठी आणि दिवसभर संध्याकाळी प्रसादासाठी सुद्धा यावे। आशा अशोक भेगडे, नगरसेविका तळेगाव दाभाडे। माझा पत्ता यशवंत नगर, तपोधम कॉलनी, प्लॉट नंबर 26। 27 तारखेला सर्वांनी आवर्जून या। स्वामी ओम जयशंकर। मी शुभांगी सिरसाट। आज आपण बघतोय की गेले 35 वर्ष तळेगावमध्ये सद्गुरू सेवा मंडळातर्फे 1.25 कोटी जपाचा संकल्प होत असतो आणि आज हे दुसरे पुष्प आपल्या तळेगाव नगरीचे नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या घरी आज स्वामींच्या चरणी अर्पण झाले। खरं तर सांगायला आनंद वाटतोय की गेले 35 वर्ष तळेगाव नगरीतच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आपण ह्या स्वामी नाम जपाचा संपूर्ण सोहळा सादर करत असतो आणि हा सोहळा सादर करत असताना प्रत्येक घरामध्ये आम्ही जाऊन स्वामींचं दिवसभर जप, संध्याकाळी भजन आणि आरती असं संपूर्ण हे कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि प्रत्येकाच्या मुखात स्वामींचं नाव आलं पाहिजे। कारण आज आपण कलियुगामध्ये आपल्याला तारणार काय आहे तर स्वामींचं नाव। कारण आपण बघतोय की आज भगवंत आणि आपल्यामधला दुवा काय असेल तर तो नाम आहे आणि अशा ह्या स्वामींच्या नाम जपाचं महात्म्य संपूर्ण तळेगाव दाभाडे नगरीमध्ये आपल्या सद्गुरू सेवा मंडळामार्फत पोहोचवलं जात असतं आणि ह्याचाच भाग म्हणून आज संतोष हरिभाऊ पाटील यांच्या घरी आजचा हा कार्यक्रम झाला आहे आणि इथून पुढे असाच संपूर्ण 11 जूनपर्यंत हा सोहळा असाच साजरा होणार आहे आणि हा नामजप यज्ञ इथून पुढे प्रत्येक गावात म्हणजे प्रत्येक घरामध्ये हा साजरा होत असताना मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित राहत असतात आणि ह्या सोहळ्याचा लाभ घेत असतात। स्वामी ओम। नमस्कार, सद्गुरू सेवा मंडळ गेली 32 वर्ष हा स्वामी नामजप करत आहे। या महिन्यात 17 मेपासून आपला हा अधिक महिना चालू झाला आहे, जप संकल्प चालू आलेला आहे।
काल श्री आमच्या घरी पहिला जप झाला. आज संतोषजी दाभाडे नगराध्यक्ष तळेगाव यांच्या इथं जप झाला. तर उद्यापासून असा एक दिवस जप चालू होणार आहे. याची सांगता आपण 11 जून गुरुवार या दिवशी श्री गणेश वसंतराव खांडगे यांच्या निवासस्थानी करत आहे. या कार्यक्रमासाठी 108 दाम्पत्यांच्या हस्ते महायज्ञ होणार आहे. या महायज्ञानंतर जगद्गुरू गुरुवर शंकराचार्य यांचे मनोगत आणि त्याच्यानंतर मोहनबुवा रामदासी यांचेही प्रवचन होणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्याला गोविंदगिरी देव महाराज अयोध्या येथले फार मोठी विभूती आपल्या मंडळाला मिळाली आहे, त्यांचंही श्रवण करायचं. त्यानंतर महाप्रसाद व आरती होणार आहे. तर या सर्व कार्यक्रमाला महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमाला जिथं जिथं तुम्हाला जमेल तिथं जास्तीत जास्त लोकांनी या व या जपसंकल्पात सहभागी व्हा असे मी सद्गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष या नात्याने आपणा सर्वांना विनंती करते. श्री स्वामी समर्थ. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.